आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात स्वामी दर्शनाने करूया. सकाळ सकाळची माझी सुरुवात अशी स्वामी दर्शनाने देवपूजेनेच होत असते. ज्या ज्या वेळेस मी ही प्रतिमा व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्यावेळेस बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, ताई तू ही कुठून घेतली म्हणून. तर अक्कलकोटला चोळप्पा महाराजांचा मठ आहे आणि अगदी त्याच्या समोर चिटकूनच एक शॉप आहे, खूप मोठं शॉप आहे. तिथं अशा छान छान स्वामींच्या खूप वेगवेगळ्या प्रतिमा मिळतात आणि तिथूनच घेतली होती. आज जेवणामध्ये ना हिरव्या मिरचीची गवार खूप दिवसातून बनवायला लागले होते. मिक्सरमध्ये मुठभर देशी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओला नारळ याचं वाटण बनवून घेतलं. कढईमध्ये ना म्हणजे कोरडीच गवार स्वच्छ धुतली होती आणि ती भाजून घेतली. 1 मिनिटासाठी अशी गवार भाजून घ्यायची बारीक गॅसवरती. तुम्ही नक्की या पद्धतीने गवारीची भाजी ट्राय करा, तुम्हाला आवडेल. बऱ्याच ताई करतही असतील, पण माझी काही पद्धत असते ना, ती प्रत्येक वेळेस मी थोडीफार शेअर करत असते, कारण प्रत्येकाच्या घरात वेगवेगळा तडका पडत असतो. आता तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी आणि मोहरी टाकली. त्यानंतर आपलं मिक्सरमध्ये केलेलं वाटण टाकून घेतलं आणि ही भाजलेली सगळी गवार याच्यामध्ये टाकून घेतली. आता परत एकदा ही गवार आहे ना या वाटणासोबत 1 मिनिट परतून घ्यायची. एकदम अप्रतिम चवीची हिरव्या मिरचीची गवार ना अशा पद्धतीनं केल्यानंतर होते. आमच्या घरामध्ये सगळ्यांना गवारीची शेंग आवडते. त्यातल्या त्यात आहोंना रोज जरी ही गवारीची शेंगाची भाजी दिली ना, ते खायचा कंटाळा करत नाहीत. आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची. बऱ्याच ताई माझ्या खूप छान छान टिप्स मला शेअर करत असतात. त्यानंतर इथं बघा अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि आता आपल्याला ना झाकण ठेवून बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनटं ही गवारीची शेंग शिजवून घ्यायची आहे. आता कालच ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काळ्या वाटाणाबद्दल विचारलं होतं. खरंच सांगते, मी पहिल्यांदाच आमच्या इथं हा काळा वाटाणा विकायला आलेला बघितला होता. एवढ्या ताईंच्या कमेंट आल्या आणि त्याच्या संदर्भात एवढ्या वेगवेगळ्या त्यांनी टिप्स सांगितल्या. त्याचसोबत ना तो वाटाणा शिजवायचा कसा, कशासोबत खाल्ल्यानंतर छान लागतो, कुठल्या भागामध्ये हा वाटाणा करतात, हे सगळं सांगितलं. आता बघा बोलत बोलत गवारीची शेंगची भाजी आपली करून झाली होती, वाफवून झाली. जाड कुटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, मिक्स केला आणि आपली भाजी तयार. आता कालचा उपवास सोडण्यासाठी इथं जो जिरा राईस केला होता तो शिल्लक होता, थोडंसं पनीर शिल्लक होतं. शक्यतो कधी शिल्लक राहत नाही, पण काल राहिलं होतं तर ते गरम केलं आणि गवारीची शेंग चपाती असा जेवणाचा मेनू होतो. आहोंचं इकडं जेवण चालू होतं. म्हटलं चला देवपूजा आजची दाखवली नाही आणि म्हटलं 1 मिनिटासाठी दाखवून घेऊया. पाऊस आलाय, भारी वाटतं मला ना पाऊस आल्या. मी खूप जाम खुश असते, कारण माझ्या झाडांना पाणी मिळतं पावसाचं. त्यामुळं बघा आबाळ आल्यासारखं झालंय, दिसते पायऱ्या ओल्या झाल्यात सगळ्या. थोडा का असे ना, रोज थोडा थोडा जरी आला ना तरी एकदम भारी वाटते. दाखवते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला, इतकं छान वाटतं ना. हे बघा दिसतोय, बारीकच आहे पण पडतोय, ह्याच्यात जास्त खुशी आहे. बरं झालं सकाळचं सगळं बाहेरचं झाडून वगैरे घेतलं होतं. असं धूळ धुवून जाते ना सगळी झाडलेलं असलं म्हणजे. एवढं सकाळ होईना पण थोडं थोडं पण झाडाला तेवढं पाणी गरजेचं असतं. आपल्याला किती छान आलं बघा. तिकडं थोडं पावसाचं पाणी लागत नाही ह्या वरच्या खिडकीमुळं, असं होतंय. हे बघा आडबाजूला जातंय ना ते, ह्याचा रंग किती छान आला. हे बघा सगळ्या झाडांना असं पाणी मिळतंय. ह्या कुंड्या बघा इकडं ठेवल्यामुळं फायदा झालाय की नाही. आता पाऊस आहे तोपर्यंत इथंच ठेवते, इथून पुढं आपलं पावसाचं पाणी पडतं. कारण ना इथं वरती आपली अशी टोपी आहे ना पोर्चला, म्हणजे टोपी नव्हती त्यावेळेस सगळं पोर्च ओला व्हायचा, बसता पण येत नव्हतं इथं, म्हणून टोपी करून घेतली. म्हणून आता तिकडं सरकून झाडं ठेवली की त्यांना पावसाचं पाणी मिळतं. अरे अरे टावेल पडलाय खाली. छोटा असू द्या मोठा असू द्या, पाऊस वेगळाच आनंद देऊन जातो. आणि आपल्या ह्या तुरीच्या झाडांवरती इतकं छान पाणी साठलंय ना, एकदम मस्त दिसते. मला दाखव, ऊन नसल्यामुळे एवढं क्लिअर वाटत नाही, अंधार अंधार वाटते. पण हे बघा असे पानाचे थेंब आहेत ना, तर ह्याच्यावरती राहिले ना ह्या तुरीच्या झाडावरती मस्त दिसत. आणि ह्या विड्याच्या पानाचा वेल आहे आपला. आता ह्याची पानं ना स्वच्छ धुवून एकदम चकचकीत निघतील बघा पावसाच्या पाण्याने, छान वाटतं एकदम. इथं पाणी पडतंय, पाणी पडलं टोपीवरचं की असं झाडामध्ये जातं ते पाणी. इकडं आपला गोकर्ण आणि तुळस आहे तिथं आपली. इकडं ही केळीची झाडं आहेत. काल म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दाखवलं होतं की अंजीर आणलं म्हणून आणि सोनचाफा आणला. त्यावेळेसच ना हे एक झाड आणलंय शोचं, मी दाखवायचं विसरून गेले होते. आता मला नाव माहीत नाही बरं का, मी गुगलवर सर्च करणार. पण दिसायला छान दिसतंय, इंडोर प्लांट आहे. रोजच्या रोज पाणी लागतं ह्याला. थोडीशी मोठी कुंडी मध्ये ह्याला लावणार आहे मी नंतर. आणि ही आपली टोपी अरे बघा अशी झाली. आता पहिल्या सगळ्या फांद्या फोल्ड करून टाकल्या होत्या ह्याच्या, आता परत फुटलेत वरती. आता त्या कटिंग काढून परत दुसरीकडे लावणार.
तुम्हाला ही जी पण झाड आहेत ना, आता ही तर रोजमेरी आहे बघा आपली, जिचं केसासाठी स्प्रे करतो छान आली. ही झाड आहेत ना, ह्याचे लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देत असते मी, ज्याच्या त्याच्या. टोपियरीचा व्हिडिओ टाकला ना, ज्यावेळेस मी ही टोपियरी बनवलेला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला ना, त्यावेळेस बऱ्याच कमेंट आल्या त्या कुंडीची लिंक दे, कुंडीची लिंक दे. त्या कुंडीची लिंकच नव्हती, त्यामुळे मी काही दिली नाही तुम्हाला. लाडूचा बघा आपल्या कसा तिथं आराम चाललाय, दाखवते बॅक कॅमेऱ्याने. सगळ्यात सुखी आहे बघा आमचा लाडू, किती निवांत शांत झोपलाय बघा. इतकं शान गोंडलं माझं बाळ आहे. कसं झोपलंय पिल्लू माझं, कसं झोपय ग बब्बू माझं. कोण आहे? लाडू नाव तुझं आहे होय. कशाला बाळा रात्रीच एवढं फिरतो तू? किती झोप येते तुला? झोपच जात नाही गो बाळाची माझ्या डोळ्यावरची, आहे का ना? कसं को करतो कतो करतो गो पिल्लू माझं, कतो म्हणतो गो. बघा आता लात मारतो, लय आगाव आहे, हात लावू देत नाही, लय चॅप्टर आहे, लय चॅप्टर आहे लाडू. डिशुम 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 भांडकी डिशुम 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 डिशुम. लय फायटिंग करायचे, लय डिशुम. हां कसा पाय उचलते बघा माराय, कसा बेशुद्ध पडल्यासारखा झोपलाय. रात्रभर फिरतो आणि आता झोपतो, असं नोट दाबायला पाहिजे. कसा करतोय लगेच पाय मारायसाठी. लय आगाव आहे, लय आगाव आहे, लय लय आगाव आहे नकटही. लय खोड्या करतोय, लय खोड्या करतोय, लय खोड्या करते, लय खोड्या करते. सोड हात, सोड 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 हात सोड. अरे का धरून ठेवलंय? सड. कशाला पाहिजे तुला मी? कशाला पाहिजे? भांडणं करायला पाहिजे, भांडणं करायला पाहिजे, हां भांडणं करायला पाहिजे तुला? सड आगाव. ही लाडू आहे, दिसतो तसा नाही, एक नंबरचा आगाव आहे. सगळ्यावर रुसतो, फुकतो, दादागिरी करतो, आहे ना? लय दादागिरी करतो ही, लय रुसतो, लय रुसतो. रुसका तर एक नंबर आहे. वाटलं नव्हतं इतका रुसतो म्हणून. दूधच पाहिजे, पापडच पाहिजे, नकर तर लय येते ह्याचं, आणि नकर तर लय येते ह्याचं. आतच घे की, पावसा पाण्यात कशाला बाहेर. सावकाश सावकाश जरा. काय इकडं चाललं आलात? लईच चुकलाय, लईच लोड दिला काय सरांनी अभ्यास. हा दरत होती काय तिकडे जास्त पडलाय काय? काय इथं पण पायरीवरच ओलं राहिले नाही तर बाकी सगळं वाळून गेले. मला तीच काळजी लागली म्हणून इथं बसली होती. पप्पा सोलापूरला गेले. संध्याकाळी जातो जर लवकर आलं तर. चला जेवण करायसाठी थांबले होते वाट बघत. होय काय? असू देतात शूज बुडला काय होतं, धुता येते की. कालच्या की परवाच्या व्हिडिओमध्ये हा छोटा बटन गुलाब मी तुम्हाला दाखवला होता. त्याच्या शेजारी ह्या गुलाबाला कळी आलेली मी दाखवली होती, पण माझ्याकडून म्हणजे फुल उमललेलं दाखवायचं होतं. आज सकाळ सकाळी बघा आत्ताच त्या दोघी आल्यानंतर माझं लक्ष गेलं तर हे फुल उमलले. कलर फार वेगळा आहे ह्याचा, गुलालासारखा कलर आहे. आता मोबाईलमध्ये परफेक्ट कॅप्चर होते, असा काही वेगळा दिसत नाही. हे बघा असा रंग आहे आणि भरपूर फुलं येते त्याला, त्यामुळे छान आहे हा पण गुलाब. जेवणात आहे बघा ही मक्याची भाकरी आहे आज, रात्रीचं पनीर, राईस, लिंबू, गवारीची शेंग आणि थोडेसे पापड. इकडं कृष्णा बसली जेवायला, दिदू ताट करून घेऊन येते, मी माझं ताट केलंय.